आमचा जो ग्रुप होता खूप हळूहळू शिकत गेलो, आम्हाला माहित नव्हता तो गेम काय आहे. पहिला सीझन काहीच. पण जर बिग बॉस जर त्यांनी जर आमच्याशी थोड्या गप्पा मारल्या तर आम्ही जरा लवकर शिकलो असतो कदाचित. पण दॅट इज देअर. पण आय रिअली लाईक दिस सीझन. आवडते माझे कंटेस्टंट्स ना, अभिजित सावंत. मला वाटतं तो शो जिंकेल. मला मी खूप रिलेट करतो माझा स्वभाव आणि त्याचा स्वभाव. लोकांना लाइकेबल लोकच आवडतात, म्हणजे जेंटलमॅन लोकच आवडतात. सो आय थिंक अभिजित इज इन दॅट कॅटेगरी. सूरज आवडतो मला. आय एम व्हेरी हॅपी आणि तुम्हाला एक वेगळी स्मिता बघायला मिळेल. आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. तुम्ही फक्त बोलताय त्यामुळे काही रिव्हील नाही झालेलं आहे, त्यामुळे आम्ही असं इमॅजिन करू शकतो आता स्मिता कशी असेल त्याच्यात. वेगळी नक्कीच, लुक वेगळा आहे, एव्हरीथिंग. आय एम व्हेरी हॅपी आणि तुम्हाला एक वेगळी स्मिता बघायला मिळेल. आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. तुम्ही फक्त बोलताय त्यामुळे काही रिव्हील नाही झालेलं आहे, त्यामुळे आम्ही असं इमॅजिन करू शकतो आता स्मिता कशी असेल त्याच्यात. वेगळी नक्कीच, लुक वेगळा आहे, एव्हरीथिंग. पण पुष्कर, व्हेन इट कम्स टू स्मिता, आता तुम्ही या चित्रपटाच्या निमित्तानं काम करताय, तिला डिरेक्ट करणं तुझ्यासाठी कशा पद्धतीने? नो नो, व्हेरी कम्फर्टेबल विथ हर, बिकॉज आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. आम्ही बिग बॉसच्या घरात राहिलोय 100 दिवस. आणि ती सिन्सिअर ॲक्टर आहे का खूप. आणि मला ना, हे बघ, मला ॲज अ डिरेक्टर वॉटेवर आय नीड सिन्सिअर ॲक्टर्स ऑन सेट. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय साम टीव्ही. आज आपल्यासोबत जे कलाकार आहेत, म्हणजे त्यांना तुम्ही चित्रपट असेल, टेलिव्हिजन असेल, विविध रियालिटी शोज असेल, या माध्यमातून कायम बघितलेलं आहे. मात्र ही जोडी बघितल्यानंतर आपल्याला एक रियालिटी शो आठवतो, आणि या जोडीला बघितल्यानंतर तुम्हाला तो शो आठवला असेलच. पुष्कर जोग आणि स्मिता गोंदकर आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे तुमचं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि गणेशोत्सव आहे सध्या, आणि सध्या एका चित्रपटाची चर्चा आहे, आणि त्याच चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही दोघं आलेला आहात. धर्मादय आहे स्टोरी. पुष्कर, तुझ्यापासून सुरुवात करेन. काय आहे चित्रपट? कारण पोस्टर आल्यानंतर आमची उत्सुकता वाढली. त्याच्यामध्ये तुझं लुक असेल किंवा चित्रपटाचं नाव असेल इंटरेस्टिंग, तर थोडक्यात जर सांगितलं. हो हो हो. मला प्रेरणा मराठी फिल्मसाठी काहीतरी वेगळं करण्यात नेहमीच रस आहे, आणि मी ते प्रयत्न केले पण आहेत, एक्सपेरिमेंट केलेत. राईट फ्रॉम विक्टोरिया म्हण, मुसाफिरा, धर्मा. तर ही फिल्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर, पहिली मराठी फिल्म आहे त्याच्यावर. आणि त्याच्यातला विषय जो आहे तो डीप फेक व्हिडिओवर आहे. म्हणजे हल्ली जे सोशल मीडियावर आपण बघतो की त्याचा मिसयूज होतो. फॉर एक्झाम्पल, डिस्ट्रक्टिव्ह मीडियम झाले हल्ली, आणि आय वॉन्टेड की ते कन्स्ट्रक्टिव्ह मीडियम झालं तर सगळ्यांसाठी चांगलं होईल. सो यु नो, डीप फेक व्हिडिओ हे आजकालच्या लेडीजसाठी, स्त्रियांसाठी किती घातक आहे, किती डेंजरस आहे. सो त्याच्या अगेन्स्ट ही फिल्म बोलते, आणि इट्स ऑन AI अँड डीप फेक व्हिडिओ. आणि सध्या AI बद्दल बरंच बोललं जातं. मला वाटतं कुठेतरी कनेक्ट होणारा विषय असेल, त्यामुळे लोकांना, प्रेक्षकांना बघायला ते नक्कीच आवडेल. आय होप. थँक्यू. आणि स्मिता, म्हणजे तू विविध चित्रपट असतील, तुझ्या भूमिका असतील, रियालिटी शो, तुझा सोशल मीडिया मधला वावर, लोकांना तू आवडतेस प्रेक्षकांना. थँक्यू. आणि या चित्रपटामधनं काय आम्हाला रूप बघायला मिळणार आहे स्मिता, त्याची उत्सुकता आहे. तर त्याबद्दल जर रिव्हील करता येईल तर प्लीज रिव्हील कर. मी थोडंसं रिव्हील करता येईल मला या चित्रपटाबद्दल, कारण ऑब्व्हियसली इट्स अ पॅकेज. त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये मी एक स्पेशल भूमिकेमध्ये आहे. गेस्ट अपीयरन्स, स्पेशल अपीयरन्स आहे, पण खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे माझं, आणि पहिल्यांदाच मी हा रोल प्ले करते. त्याच्यामध्ये माझा लुक थोडा वेगळा आहे, आणि लहेजा थोडा, बॉडी लँग्वेज वेगळी आहे. आणि थँक्स टू पुष्करनी असं ठरवलं की ॲज अ डिरेक्टर म्हणून की नाही, मला ती अशी हवी आहे, ती अशी बोलेल, ती अशी वागेल. तर आय थिंक दॅट रिअली हेल्प्ड. आणि एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे काय परफॉर्मन्स बघायला मिळेल, कारण मागच्या वेळेस ऑब्व्हियसली बलोच असेल किंवा दुसरी कुठली फिल्म जी आली आहे त्याच्याहून खूप वेगळी असं स्मिता प्रेक्षकांना बघायला मिळेल. आणि जास्त अजून रिव्हील करता येणार नाही, फक्त की ती एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर. तर आणि अगेन सर्वप्रथम ऑब्व्हियसली मला पुष्करला थँक्यू म्हणायला आवडेल. थँक्यू माझा विचार केला या रोलसाठी. आणि फार क्वचित होतं की बिग बॉसचे कंटेस्टंट जे असतात घरात की आपण एकत्र येऊन बाहेर काम करतोय, पण पुष्करनी मला या रोलसाठी विचारलं, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आम्हाला देखील या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्हा दोघांना एकत्र बघायला एक्झॅक्टली, तर त्याची उत्सुकता. मला वाटतं तुम्ही एक चित्रपट खूप आधी, बऱ्याच खूप आधी केला होता. त्यानंतर नाही, एक गाणं केलं होतं इनफॅक्ट बिग बॉस नंतर. तर प्रेक्षकांना तिकडे पण एक असं जरा शॉक आणि सरप्राईज होतं की शंभूचं गाणं एक रोमॅन्टिक गाणं होतं, आणि त्याच्यानंतर आय थिंक आम्ही आता एकत्र आलो. इट्स अ डिफरंट स्मिता, म्हणजे तुम्ही अशी स्मिता पाहिली नसेल ॲज अन ॲक्टर ऑल्सो. हा, आणि काय होतं ना, कधी इट्स अ स्पेशल अपीरियन्स, पण ना कधी कधी
असा स्पेशल अपिअरन्सला सुद्धा तुम्हाला त्याच ताकदीचा एक कलाकार लागतो किंवा आता बिकॉज इट्स अ फिल्म ऑन AI अँड सस्पेन्स थ्रिलर आहे, सो यू नीड दोज काइंड ऑफ कॅरेक्टर्स की ज्यांनी ते पूर्ण भट्टी जमेल सो आय थिंक शी इज डन अ फॅब्युलस जॉब आणि मस्त तुम्हाला एक वेगळी स्मिता दिसेल. पण स्मिता, तू काय काय वेगवेगळं करण्याचं आता सध्यामध्ये आम्ही गेल्या काही वर्षात बघतोय, तो एक कुठेतरी ग्लॅमरस अंदाज आणि त्या गोष्टी न करता काहीतरी डिग्लॅम करणं किंवा काहीतरी आपण अभिनेत्री म्हणून असणं ते दाखवणं, तर हे करण्याचा तुझा स्वतःचा प्रयत्न सुरू आहे का? हो, माझा तर खूप आधीपासून प्रयत्न सुरू होता, पण कुठेतरी मध्ये तर मी जेव्हा खूप ग्लॅमरस रोल्स यायचे, आय थिंक 13-14 मध्ये, तेव्हा खूप वॉन्टेड, बायको नंबर 1 आणि असे खूप आल्या गाणी म्हणजे मूवीज आल्या, त्याच्यामध्ये मला असं झालं होतं, त्याच्या अगोदर असं झालं होतं की मला ग्लॅमरस रोल्स काय येतात, मला डिग्लॅम व्हायचं आहे, मला गर्लफ्रेंडचा रोल करायचा नाहीये, मला बायकोचा रोल करायचा आहे, खूप डोक्यात होतं माझ्या. आणि मी बऱ्याच चांगल्या फिल्म सोडल्या तेव्हा की नाही मी बायकोच करीन, मला 2 सीन असेल तरी चालेल पण मला बायकोच रोल करायचंय असं. पण नंतर कोणीतरी मला असं समजूत घातली की अगं इट्स व्हेरी डिफिकल्ट ग्लॅमरस दिसणं, वागणं, तुझ्याकडे नॅचरली ते आहे, तर तुला मिळतं, तू नाही का म्हणतेस. मी कुठेतरी, आणि प्रेक्षकांना ते आवडतंय, आणि मग ती पप्पी दे पारूला मी त्याच्यामध्ये पण पाहिलं तर सगळे शेड्स आहेत त्याच्यामध्ये, नऊवारी पण आहे, पण कुठेतरी लोकांना ते परत ती ग्लॅमरस साईड लोकांना आवडते. म्हटलं जर प्रेक्षकांना आवडते तर मग वाय नॉट. म्हटलं, आणि ते जास्त चॅलेंजिंग असतात रोल, त्याला जास्त करायला बरंच काही वाव असतो आणि मोर दॅन गर्लफ्रेंड्स किंवा काही, तर आय थिंक मग एक्सेप्ट केलं स्वतःबद्दल आणि ते चालू होतं. पण साईड बाय साईड एक पिरियड फिल्म करायची इच्छा खूप होती, कारण आय थिंक मागच्या काही वर्षांमध्ये पिरियड फिल्म्स खूप आले, तर मला खूप असं वाटायचं की करायचं आहे. पण इव्हेंच्युअली तशी फिल्म मिळाली, आणि काय ना डिरेक्टर काय करतात ते समटाईम्स ना, त्यांना ते सोपं पाहिजे असं की हां असा रोल आहे का हिला घ्या, तसा रोल आहे का तिला घ्या, रिस्क किंवा ती मेहनत किंवा असं कोणी घेऊ शकत नाही किंवा घ्यायची इच्छा नसते किंवा दे डोंट वॉन्ट टू, कारण त्यांना कदाचित फिल्मसाठी एवढा व्याप असेल की त्याच्यामध्ये चला हिला तर कम्प्लीट चेंज मेकओव्हर करायचं, ते तेवढं आय डोंट नो. पण त्या चित्रपटात घेण्याच्या बाबतीत तुझा विचार फार कमी प्रमाणात होता असं म्हणायचं नाही, माझा काही नाही, मला इनिशियली असं मला करायचं होतं, पण त्या डिरेक्टर, माझं कन्व्हिक्शन म्हणजे त्या डिरेक्टरला पण कन्व्हिक्शन आलं पाहिजे ना की नाही बाबा ही दिसते तशी, ही वागते तर ही करू शकेल. आय थिंक मलोजच्या वेळेस आमचे जे डिरेक्टर होते प्रसाद पवार, त्यांनी ती रिस्क, ते म्हणा त्यांच्या विजनमध्ये होतं नाही तू दिसशील. कुठेतरी मला 19-20 असं डाऊट होता की नक्की ना आपण एक लुक टेस्ट करूया, म्हणजे तुम्ही पण कम्फर्टेबल असाल, मीही कम्फर्टेबल असेल. ते म्हणाले नाही तू करशील, आम्हाला माहिती आहे तू दिसशील तशी, आणि ती अशी धाडसी आणि खूप ॲक्शन वगैरे होते त्या फिल्ममध्ये, आणि ते आय थिंक ते जुळून आलं आणि ते खूप चांगलं जुळून आलं. मग ऑफकोर्स मला मराठीवरती काम करावं लागलं, आणि आता आय थिंक मी खूप बऱ्यापैकी चांगली मराठी बोलते, पण त्याच्यावरती मराठी म्हणजे त्या भाषेवरती काम करावं लागलं, कारण ते ग्रामीण थोडंसं होतं, कोल्हापूर साईड असं होतं, तर त्याच्यावरती काम करावं लागलं, आणि एकंदरीत मी खूप एन्जॉय केली ती फिल्म. पण त्याच्यानंतर अजून मला त्या टाईपची, आणि आय थिंक प्रेक्षकांनाही ती फिल्म खूप आवडली. पण आता मी वाट बघते तशी काही फिल्म मिळाली तर मला खरंच करायला आवडेल. इव्हन या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने सांगतो, हो या चित्रपटामध्ये डिफरंट आहे, मला वेगळं नक्कीच करायला आवडेल दरवेळेस. म्हणजे ऑफकोर्स पप्पी दे पारूला आहे, पण त्याला तोडच नाही त्या गाण्यात, हा त्याला तोड नाहीये, पण ते कुठे कार्यक्रम असला की हो चालू. परवा ऐकत होते, परवाच्या आणि काल का परवा आय थिंक 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन होत असताना मागे आमच्या बिल्डिंग मधनं ऐकायला तर खाली तिकडे बसते. हो छान वाटलं. पण पुष्कर, वेन इट कम्स टू स्मिता, तर तुम्ही या चित्रपटाच्या निमित्तानं काम करताय, तिला डिरेक्ट करणं तुझ्यासाठी कशा पद्धतीनं? नो व्हेरी कम्फर्टेबल विथ हर, बिकॉज आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो, आम्ही बिग बॉसच्या घरात राहिलोय 100 दिवस, आणि ते सिन्सिअर ॲक्टर आहे का खूप. आणि मला ना हे बघ, मला ॲज अ डिरेक्टर वॉटेवर आय नीड सिन्सिअर ॲक्टर्स ऑन सेट, ज्यांना कामावर प्रेम आहे. सो असे ॲक्टर्स असले की काम सोपं होतं, आणि आय थिंक जेन्युइनली वेगळा रोल आहे तिचा ॲज अन ॲक्टर ऑल्सो, माय बॉडी लँग्वेज म्हण व्हेरी डिफरंट, आणि आय एनविजन्ड हर लाईक दॅट की हा प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरचा रोल ही चांगलं करेल, ती तशी वाटेल, यु नो.
सो आय एम व्हेरी हॅपी आणि तुम्हाला एक वेगळी स्मिता बघायला मिळेल. आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. तुम्ही फक्त बोलताय त्यामुळे काही रिव्हील नाही झालेलं आहे, त्यामुळे आम्ही असं इमॅजिन करू शकतो आता स्मिता कशी असेल त्याच्यात वेगळी. नक्कीच लुक वेगळा आहे, एव्हरीथिंग. पण आय मस्ट से की पुष्कर स्वतः तो इतका पॅशनेट आहे त्याच्या कामाप्रती. आणि पहिल्यांदाच आम्ही एकत्र म्हणजे ऑफकोर्स मूवी केली होती आधी, तेव्हाचा पुष्कर तेव्हाही तो तेवढाच पॅशनेट होता. पण आता मी जे बघतेय त्याच्यामध्ये त्याच्या पूर्ण टीममध्ये एवढी प्रोफेशनलिझम आलेली आहे, सगळं इतकं छान झालंय. म्हणजे तो डिरेक्टर म्हणून कसा असेल आता हे मला खरंच माहीत नव्हतं. पण ट्रस्ट मी, आय वॉज थरली इम्प्रेस्ड. कारण त्याचं होमवर्क वगैरे इतकं म्हणजे सेट होतं ना, त्याला माहिती आहे की केवढं म्हणजे ऑफकोर्स डिरेक्टर म्हणून तो उत्तम आहेच, पण प्रोड्युसर म्हणून सुद्धा काय होतं, बरेच जण मूवी बनवतात पण ते रिलीज करू शकत नाही. म्हणजे बनवणं तरी सोपं आहे, रिलीज करणं इट्स अ व्हेरी डिफरंट बॉल गेम. आणि तो म्हणजे सातत्याने दरवर्षी ॲटलिस्ट 3 ते 4 फिल्म बनवतो आणि ते रिलीज करतो, ते प्रेक्षकांपर्यंत आणतो. ती खूप मोठी गोष्ट आहे. त्याला त्याचं गणित कळलेलं आहे, त्याला माहिती आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे प्रोड्युसर म्हणून. तर त्याचा जो होमवर्क असतो तो इतका स्ट्रॉंग असतो की त्याला माहिती आहे मला एवढेच सीन पाहिजेत, मला एवढे त्या सीनमध्ये पण एवढे शॉट्स पाहिजे. तर तो त्याला ओके मिळाला ना शॉट, तो उगाचाच अजून एक रिटेक, बरं अजून हे पण घेऊन ठेवू, मग ते पण घेऊन ठेवू. कारण बरेच जण असतात की जे एडिटिंग टेबलवर एडिट करतात, म्हणजे ती मूवी एडिट करतात, त्याच्या डोक्यामध्ये ते सगळं ती क्लॅरिटी आहे, त्याचा प्री प्रोडक्शन झालेलं आहे, त्याचं पूर्ण शॉर्ट डिव्हिजन झालेलं आहे, त्याच्या डोक्यात ती क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे तो त्या गणितमध्ये ती फिल्म बसवतो, जी खूप अवघड गोष्ट आहे, आणि ती रिलीज करू शकतो. आय थिंक ती टेक्निक त्याला जमलेली आहे. आणि डिरेक्टर म्हणून तो म्हणजे मी त्याला जे बोलतो, ही इज व्हेरी काम कंपोज्ड. खूप छान वावर आहे त्याचा डिरेक्टर म्हणून सेटवर. एकंदरीत जो स्पेस आहे सेटचा, माहोल आहे, तो खूप छान हॅपी असतो. खूप मुली आहेत त्याच्या टीममध्ये, कारण आय थिंक ग्लॅमरस आहेत. पण आय थिंक असं पण आहे की मुली जास्त थोडेसे काय म्हणतात डेडिकेटेड, प्रामाणिक, त्याला प्रामाणिक लोक हवेत. आणि त्याची टीम खूप छान, त्याची खूप छान भट्टी जमली आहे. तर दॅट ऑल इज देअर. आणि ॲज अ डिरेक्टर त्याचं ऑब्व्हियसली हे पाहिजे, ओके मिळालं हे मिळालं बस असं. तर एवढं लवकर संपलं माझं शूटिंग. म्हटलं अरे पुष्कर काय. मला वाटतं त्याच्यात तुझं आणि याचं दोघांचं परफेक्शन आहे, त्याच्यामुळे ते तेवढ्या ह्याच्यात ते निघून आलं. एक्झॅक्टली. पण मला अजून काही दिवस तुझ्याबरोबर शूट करायला खरंच आवडलं, पण संपलं. नेक्स्ट फिल्म. पण मला हे आवडतं पुष्कर, म्हणजे तू ऍक्टर म्हणून ऑन स्क्रीन असणं किंवा दिग्दर्शक कॅमेराच्या मागे असणं, आणि त्याच्यात सगळ्यात मोठी जबाबदारी ते म्हणजे निर्माता म्हणून काम करणं. हे सगळं तू साईड बाय साईड एकत्र गोष्टी करत असतो. तर हॅट्स ऑफ टू यू. मला कसं तू मॅनेज करतोय? नाही, ऑनेस्टली खूप डिफिकल्ट आहे, पण गॉड इज ग्रेट आणि बाप्पा आहे. मला आता सवय लागली प्रेरणा मल्टीटास्किंगची. जर मल्टीटास्किंग नसेल ना तर मला करमत नाही. आणि इट्स ऑल पॅशन. म्हणजे मला म्हणायचं ना की फिल्म मेकिंग आय नेवर डू इट फॉर मनी. मी ह्या 7 या 8 फिल्म जे मी केल्यात आत्ता रिसेंट 2-3 वर्षात, मी एका फिल्ममध्येही माझी फी चार्ज नाही केली, बिकॉज नंतर ते फिल्म बनणारच नाहीत. ॲज अ डिरेक्टर ॲक्टर जर मी फी चार्ज करायला लागलो वॉट एव्हर इट इज. पण ना इट इज ऑल मॅडनेस. वेळ असावं लागतं त्या फिल्म मेकिंगबद्दल. आय डोंट मेक इट फॉर मनी. आय मेक इट की काहीतरी क्रिएटिव्ह एक ॲड्रिनलिन असतं ना, ते बाहेर यावं आणि माझ्या प्रेक्षकांना मी असं काहीतरी द्यावं जे मराठीत बघितलं नाही आहे. इनफॅक्ट ह्या फिल्ममध्ये अशी ॲक्शन आहे ना, कार चेज आहे, रेल्वे स्टेशनमध्ये चेज आहे, इट्स एक फाईट सिक्वेन्स आहे जो बॉलिवूडचा एक खूप मोठा फाईट मास्टर आहे त्यांनी डिझाईन केलं आहे फाईट. आणि मी खूप इन्स्पायर्ड आहे जॉन विक ह्या फिल्मशी. आय ऑलवेज वॉन्टेड टू मेक समथिंग लाईक अ जॉन विक इन मराठी. ॲब्सोल्युटली त्यांच्या एवढं बजेट माझ्याकडे नाही आहे, पण विचार करायला काहीच हरकत नाही. आणि मी प्रयत्न केला आहे. आय होप ते प्रेक्षकांना आवडेल. आणि काही नाही अगं, इट्स ऑल कामनेस इज युअर बिगेस्ट स्ट्रेंथ ॲज अ प्रोड्युसर, डिरेक्टर. पेशन्स जे आम्ही शिकलो बिग बॉसच्या घरामध्ये, जे आम्ही दोघांनी पेशन्स. येस ॲब्सोल्युटली. माझ्याकडे होता आधीपासूनच, प्रेक्षकांनी बघितलं, पण ते अजून वाढलं. म्हणजे ऑफकोर्स तो शो केल्यानंतर तुम्हाला कलाकार म्हणून काम करताना मदत होते त्या गोष्टी? हो, ऑफकोर्स. ते कम्फर्ट लेवल, एक अंडरस्टँडिंग. यू अंडरस्टँड ह्युमन टेंडन्सी मोर इन बिग बॉस. लाईक आता 18 जण होती, 100 दिवस आम्ही राहिलो. प्रत्येक माणूस कसा वागतो, रिॲक्ट करतो हे तुम्हाला कळतं ना. सो वेन यू हँडल अ क्रू, फॉर इन्स्टन्स मी माझ्या स्पॉट बॉयला पण तसाच ट्रीट करतो जसं मी माझ्या ॲक्टरला करतो.
आणि त्यांना तेच हवं असतं. सो इट्स ह्युमन मेंटॅलिटी, ह्युमन टेंडन्सी, आणि ऑफकोर्स बिग बॉस हेल्प. आणि आय थिंक द एंटायर सेट इज व्हेरी हॅपी. म्हणजे त्या सेटवरती जेवढे लोक असतात, स्वॉट बॉय पासून सगळेजण, एव्हरीबडी इज व्हेरी वेल रिस्पेक्टेड, सगळे एकदम आनंदी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे तो जगल करू शकतो हे या सगळ्या गोष्टी, आय थिंक दॅट इज बिकॉज ऑफकोर्स प्रामाणिक तो आहेच, पण दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो खूप पंक्च्युअल आहे. तुला माहिती आहे आत्ताच इकडे सुद्धा तो 10 मिनिटं येस 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 नाही म्हणजे बिफोर टाईम. आणि त्याचं ठरलेलं असतं की या तारखेला मी हे करणार आहे, या तारखेला हे करणार आहे, म्हणजे वर्कशॉप करणार आहे, किंवा तारखेला ते करणार आहे. त्याचं सगळं ते ठरलेलं असतं. तर शूटसाठी पण या तारखेला ते करणं, म्हणजे प्री प्रोडक्शन जे आहे, जे वर्कशॉप्स आहेत, किंवा जे कदाचित त्याला अवघड गेलं असतं ॲज अ डिरेक्टर, की तुला प्रोडक्शन पण बघायचं आहे, डिरेक्शन पण बघायचं आहे, हे पण बघायचं आहे, तर हे सगळं तो जो होमवर्क आहे तो अगोदर करून घेतो तिकडे. त्याला त्याच्यामुळे कदाचित ऑब्व्हियसली त्याच्यामुळे त्याच्या पंक्च्युअलिटीमुळे आणि या गोष्टींमुळे किती कौतुकास्पद आहे. तुम्ही दोघं इतक्या वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये काम करताय, म्हणजे ही शिस्त असणं, हे पॅशनेट, अजूनही तुम्हाला या कामाचं वेड आहे आणि ते सातत्य आहे, आणि ते त्याचं कौतुकच आहे. आणि ते जेव्हा तुम्हाला काम तुमचं आवडतं ना, तेव्हाच समोर येतं. पण या फिल्मचं अजून एक छान एक रिव्हील करावं असं वाटतं मला. आज आमची ऑफकोर्स प्रमोशनची आम्ही सुरुवात तुझ्याकडून करतोय. सो या फिल्मचं आम्ही एक प्रमोशनल गाणं शूट करणार आहोत. कमाल. हा, आणि जे लोक मला इंस्टाग्रामवर म्हणतात की वेन वुड वी सी पुष्कर जोग डान्सिंग अगेन, सो या दॅट इज द डान्स नंबर ऑफ दिस इयर. आणि ते गायलंय लेजेंडरी सुखविंदर सिंगनी. कमाल. उडू दे भडका नाव आहे गाण्याचं. आणि आय एम व्हेरी एक्साइटेड बिकॉज मी कालच रेकॉर्डिंग करून आलो त्यांच्याबरोबर. सो आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर द सॉन्ग ऑल्सो. आणि तू पुन्हा आम्हाला ते थिरकताना दिसणारे त्याच्यात आम्हाला घेतलेलं नाहीये मुलींना नाही, पण तो त्याचा गाणं आहे, कारण ती फिल्म त्याची फिल्म आहे आणि त्या धर्माची फिल्म आहे. आणि इट इज डेफिनेटली डान्स तो उत्तम करतोच, तो ही इज गोइंग टू बी देअर. आणि सॉन्गची आयडिया एका थॉट मधनं आली, जे आता समाजात चालू आहे ना, महिलांवर जे अत्याचार चालू आहेत, ते त्याच्यावरनं मला ते कॉन्सेप्ट ही सुचली गाण्याची. इट द सॉन्ग इज डेडिकेटेड टू ऑल दॅट, की आता बास, आता ब्लास्ट होईल, यु नो, इनफ इज इनफ. जे मॉलेस्टेशन केसेस चालू आहे, जे रेप केसेस चालू आहे, आणि बिईंग अ यु नो फादर टू अ डॉटर, आय फील स्केर्ड फॉर हर. मला भीती वाटते. तर मी ॲज अ कलाकार काय कॉन्ट्रीब्यूट करतोय, मी कॉन्ट्रीब्यूट जर माझ्या कलेनी केलं ना तर ते पोचेल सगळी. मी एवढंच करू शकतो, माझ्याकडे बाकी काही हातात नाही आहे. सो दिस सॉन्ग इज डेडिकेटेड टू ऑल द यु नो लेडी फायटर्स आणि टू मेन, की तुम्ही जागे व्हा, यु नो, आणि आता उडू दे भडका. सो दॅट सॉन्ग इज फॉर दॅट. खूप छान कॉन्सेप्ट वाटतोय आणि ही संकल्पना, त्यामुळे आम्ही त्या गाण्यासाठी देखील खूप उत्सुक आहोत. आमच्या बरोबर अजून एक महत्वाची कलाकार नाही आज, दीप्ती लेले. दीप्ती आली नाही आज आली, येऊ शकली नाही ती आज, पण तिचा इथं उल्लेख करणं खूप गरजेचं आहे, कारण ती खूप एक महत्वाच्या भूमिकेत आहे. दीप्ती इज प्लेइंग माय वाईफ इन द फिल्म. आणि व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग ऍक्टर. ही कम्स फ्रॉम थिएटर बॅकग्राऊंड आणि अप्रतिम ऍक्टर आहे. काय होतं माहिती, तुम्ही चांगले ऍक्टर्स घेतले ना तर मी कुठेतरी बरा दिसतो असं त्यामुळे मी चांगले ऍक्टर्स घेतो. सो स्मिता, दीप्ती असे, आणि इव्हन स्कॉटलंडचे काही चांगले चांगले ऍक्टर्स आहेत या फिल्ममध्ये. सो त्यांच्यामुळे मी बरा दिसलोय आणि माझी ऍक्टिंग मग थोडी यु नो कव्हर झाली. काय म्हणजे पुष्कर, तू करतोच किती कमाल, सगळं डान्स असेल, ऍक्टिंग असेल, पण याच्यामध्ये मला वाटतं एक बाप आणि मुलीचं नातं असं पण काहीतरी बघायला मिळणार आहे. तुझं आणि फलिशाचं पण आम्ही बघत असतो, छान गोड गोड क्षण सोशल मीडिया. स्टोरी इज इंटरेस्टिंग. स्टोरी आवडेल तुम्हाला. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. इट्स अ रिव्हेंज ड्रामा. धर्मा AI स्टोरी इज अ रिव्हेंज ड्रामा, बट द बॅकड्रॉप इज डीप फेक व्हिडिओ. तर त्यासाठी उत्सुक आहोत. पण तुम्ही दोघं असाल तर प्रेक्षक नाराज होतील जर मी बिग बॉस बद्दल बोलले. ओके, तर त्यामुळे तुमच्याकडनं ती उत्तरं अपेक्षित आहे. मला तर आहेतच, पण जे प्रेक्षक बघतायत हा इंटरव्ह्यू त्यांच्यासाठी सध्याचं सीझन तुम्ही अर्थातच मी विचारणार फॉलो करताय की नाही हा प्रश्नच नाहीये, तुम्ही फॉलो करतच असणार. तर काय काय आवडतंय यंदाच्या सीझन मध्ये आणि कोणकोणते कंटेस्टंट जे आहेत ते तुमचे फेवरेट्स आहेत? मला हा सीझन खरंच खूप आवडतोय, कारण आय थिंक ऑलमोस्ट 2 वर्षाच्या ब्रेक नंतर चौथा म्हणजे आपला झाला सीझन, त्यानंतर एक ब्रेक होता मोठा आणि कुठेतरी प्रेक्षक सगळेच आतुरतेने वाट बघत होते. आणि यावेळेस जो सीझन असा आला आहे, जी भट्टी जमली आहे त्या खूप विचारपूर्वक कंटेस्टंट्सना निवडलेलं आहे
आणि खूप एंटरटेनिंग आहे. आय थिंक मला अजून मला असं वाटतं, मला तर खूप एंटरटेनिंग वाटतं म्हणजे हे सीझन आणि हा सीझन. सगळ्या टाईपचे लोक आहेत. ऑब्व्हियसली कास्टिंग जी केलेली आहे ती खूपच उत्तम आहे, वेगळे. एवढंच वेळ, पण मला हे नक्कीच वाटतं की बिग बॉस आहेत ना या सीझनमध्ये खूप गप्पा मारतायत. आमच्याबरोबर पूर्ण 24 तासात एवढे गप्पा मारायचे नाही. वी मिस्ड इट. मी ऐकते ना, म्हटलं वा. आणि ते खूप मस्करी करतात, छान गप्पा मारतात. ते असं ऐकलं असं मला नक्कीच वाटतं की आमच्या सीझनमध्ये का नाही बोलले. आम्ही कदाचित आमचा जो ग्रुप होता खूप हळूहळू शिकत गेलो, आम्हाला माहित नव्हता तो गेम काय आहे. पहिला सीझन काहीच. पण जर बिग बॉस त्यांनी जर आमच्याशी थोड्या गप्पा मारल्या तर आम्ही जरा लवकर शिकलो असतो कदाचित. पण दॅट इज देअर. पण आय रिअली लाईक दिस सीझन. ऑफकोर्स एखाद्या सीझनला हिट करण्यासाठी, आपल्या कुठल्याही मूवीला पण हिट करण्यासाठी की विलन हवा सगळ्या. तेव्हा कुठेतरी मग तिथं मतभेद सुरू होतात. ती स्टोरी चालते, त्याच्यावरती लोकांची प्रतिक्रिया येते, त्यांना काय आवडते काय नाही आवडते, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, याच्यावरती आपण बोलू शकतो. नुसतं सगळेच गुडी असते तर कदाचित शोला तो म्हणजे ती स्पीड पण पकडली नसते, किंवा एव्हरीबडी इज नाईस अँड किती काय बोलणार. तर तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट आहे एका स्टोरीमध्ये, किंवा विलनला असणं, किंवा नेगेटिव्ह कॅरेक्टर्स असणं, किंवा नेगेटिव्ह तिथं वातावरण. पण त्याच्यावरती रितेश सर खूप उत्तम. आय एम सो हॅपी. मला खरंच त्यांचं होस्टिंग खूप आवडतं. खूप उत्तम प्रकारे ते त्यांना समजवतात, ओरडतात आणि आता ओरडू लागलेत खूप. तर आय थिंक इट इज गोईंग व्हेरी गुड. मला आवडतं. आणि आता नुकताच वाईल्ड कार्ड एंट्री आलेली आहे आता. येस. आणि तो आय थिंक मजा येईल आता, अजून मजा येईल. आणि आता तू विचारत नाहीस पण मी सगळं सांगतेय. पण मला तू आवडते मला 5 मी एकच सांगेन आत्ता, जो मला सेकंड वीकपासून हू कॉट माय आय. आणि तेव्हा तो कदाचित जास्त ॲक्टिव्ह नव्हता किंवा जास्त अजून कळत नव्हतं, पण त्याची जी वाईब आहे त्याला मी भेटली आधी सुद्धा. ओळखीचा आहे, माझा मित्र आहे. तर मला अभिजित हा आवडतो. हो येस. अभिजित सावंत हा आवडतो. आणि कुठेतरी सेकंड वीकपासूनच मला असं वाटत होतं, कारण तो उठून तेवढा दिसत नव्हता तेव्हा, पण कुठेतरी वाटत होतं की हा ते लंबे रेस का घोडा ह्या हळूहळू तो इफ ही गोज. आय वॉज कीपिंग माय फिंगर्स क्रॉस की बाबा तो योग्य दिशेने जाऊ दे त्याला. आणि तो आता छान. आय थिंक आय एम लाइकिंग हिम. चलो, मला डिसअपॉइंट केलं नाही त्यांनी मला. म्हणजे ही अजून तरी म्हणजे सध्या तरी तो मास्टर माइंड म्हणून असं काही बोललं जातंय. आणि तो खूप छान डोक्याने. हो नक्कीच सर डोक्याने खेळतोय. आणि मध्येही त्याचं जे चालू होतं की निकी आणि त्याचं जे काय त्याची फ्रेंडशिप होती, आणि इट वॉज फेअर इनफ. तुम्ही एका टीममध्ये आहात, तुम्ही एका टीमला लॉयल आहात, फाईन. तुमचे विचार एकीकडे आहेत, पण तुम्ही एक मैत्री ठेवू का नाही ठेवू शकत. तसं पाहायला गेलं तर माझी लॉयल्टी आमच्या सीझनमध्ये कम्प्लिटली माझ्या टीम बरोबर होती. पण कुठेतरी एक छान नातं तरी मेघाबरोबर ते एक होतं. म्हणजे एक म्हणजे जसं काही सिच्युएशन असे ना, एक मी ह्यांच्याबरोबर कमी बोलायची किंवा ह्यांच्याबरोबर कमी होतं, पण ह्यांच्या टीममध्ये सुद्धा माझं आणि मेघाचं थोडंसं कुठेतरी होतं. म्हणजे मी नाही तुझ्यासाठी मी उभी राहणार माझ्या टीमसाठीच. पण सकाळी मी नाचायचो एकत्र, मग हक करायचो एकत्र. कुठेतरी आमच्या टीमला पण ती इन्सिक्युरिटी आली होती शेवटी की ही तिच्याबरोबर का एवढी फ्रेंडली आहे. पण माझे विचार क्लिअर होते, माझं हे ठीक होतं, एकदम क्लिअर होतं. तसं सिमिलरली मी कुठेतरी त्याचंही बघितलं, तर विच इज फेअर इनफ आय फील. आणि आय थिंक आता तो चांगला म्हणजे मी त्याच्याबद्दल बोलू शकते. आय रिअली लाईक हिम. बरं, पुष्कर तुझे आवडते स्पर्धक कोणते आहेत यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीझनचे? पहिली गोष्ट तिथे आमचं घर आहे. आमचं घर आहे. सीझन 5 वाजता तरी ते घर आमचं आहे. तुमच्या सीझनला तोडच नाही. वी आर पॉझिटिव्ह अबाउट दॅट. आणि तुम्ही काहीही बोला, सीझन 1 सारखा सीझन पुन्हा होणे नाही. अगदी. ऑफकोर्स आय अंडरस्टँड की TRP इज रॉकिंग फॉर दिस सीझन, पण त्याच्या मागे ऑफकोर्स त्यांच्या टीमची मेहनत आहे. म्हणजे खूप मेहनत करतात. आवडते माझे कॉन्टेस्टंट्स ना, अभिजित सावंत. मला वाटतं तो शो जिंकेल. मी खूप रिलेट करतो माझा स्वभाव आणि त्याचा स्वभाव. लोकांना लायकेबल लोकच आवडतात, म्हणजे जेंटलमॅन लोकच आवडतात. सो आय थिंक अभिजित इज इन दॅट कॅटेगरी. सूरज आवडतो मला. बिचारा खूप साधा आहे, भोळा आहे, त्याला टास्क कळत नाहीत. पण सूरज जर आला ना टॉप 3 मध्ये तर मला खूप आनंद होईल. निकी पण येईल टॉप 3 मध्ये. मी म्हणजे ऑफकोर्स ती तिच्या पॉप्युलॅरिटीमुळे येईल, घराच्या वागण्यामुळे नाही. पॉप्युलॅरिटीमुळे खटकतंय निकीचं वागणं. हो ॲब्सोल्युटली खटकतं, ॲब्सोल्युटली.
सगळ्यांना आय थिंक सगळ्यांनाच खटकतंय. मला नाही आवडत ती ॲज अ प्लेअर तिचं टास्क खेळणं वगैरे ती हुशार आहे त्या बाबतीत, पण फक्त तिचं वागणं म्हणजे माझं काय पर्सनल तिच्याशी मी आय थिंक इन्सिक्युरिटी जी असते ना लोकांना खूप अग्रेसिव्ह बनवते. दरवेळेस काय व्हायचं की आधीच्या सीझनमध्ये पण काही कंटेस्टंट जोरात भांडायचे किंवा असं, तर लोकांना वाटतं हा स्ट्रॉंग प्लेअर आहे असं लोकांना वाटतं जेव्हा ते भांडू लागतात. परत माझं मत एकदम ऑपोजिट आहे. जे स्ट्रॉंग असतात ते एवढं असं ते स्टील कंपोज्ड, ते भांडतील, मुद्दे ठेवतील, फर्मली बोलतील, पण आरडाओरडा करून जेव्हा म्हणजे भांडण्याची गरज नाही. जेव्हा आतून माणूस हलतो ना किंवा ती रिॲक्शन असते भांडण्याची, दॅट इज युअर शील्ड टू कव्हर अप, राईट. तर जेवढं म्हणजे ती ऑफकोर्स ती नॉमिनेशनला येते तर नक्कीच ती खूप इन्सिक्युअर फील करते. तर पण ती मला टॉप 5 मी सांगू म्हणजे माझे जे मला वाटतात त्याच्यामध्ये नक्कीच निकी वाटते टॉप 5 मध्ये. तिचं मला माहित नाही ते येईल पण असू शकते, कारण काय ना इक्वली तुम्हाला तशी व्यक्ती पण पाहिजे तिकडे काहीतरी करायला, एक मुद्दा क्रिएट करण्यासाठी. एक्झॅक्टली. आणि सूरज इज अन अमेझिंग, खूप गोड आहे तो मुलगा, खरंच खूप गोड आहे. तर तोही मला तो टॉप 5 मध्ये दिसतो. तुला कोण वाटतं टॉप 5 पुष्कर? अभिजित सावंत, निकी, सूरज, चौथं मला माहित नाही, जान्हवी पण येईल. जान्हवी पण जर तिने आता ती बदलतीये, आता ते दिसतंय की ती बदलती, म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे आधी मला नाही आवडायची टू बी व्हेरी ऑनेस्ट, पण ते घर असं आहे ना तुम्हाला ते म्हणजे माणूस म्हणून यू रिफॉर्म, तर ती कुठेतरी रिफॉर्म होताना दिसतीये. तर जर ती अजून अशीच रिफॉर्म होत राहिली तर मग कदाचित ती टॉप 5 मध्ये असू शकते. येईल जान्हवी येईल. आणि जुने तुम्ही सगळे कंटेस्टंट पुन्हा एकदा कधी आम्हाला तिथे बघायला मिळेल? काय माहिती, प्लीज पहिल्या सीझनचे असतील किंवा दुसऱ्या, पण पहिल्या सीझनचे कंटेस्टंट विशेष करून ते यंदाच्या सीझन आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे माहितीये का तुला? अजून तुमचा बिग बॉस एक ग्रुप आहे, तो इतके वर्ष तुम्ही अजूनही आहे तो ग्रुप? हो, आणि आम्ही त्याच्यावरती ऍक्टिव्ह आहोत सगळे. आणि तेवढंच आय थिंक सेकंड, थर्ड, फोर्थ सीझनचं मला सांगता येणार नाही, पण आमचा फर्स्ट सीझनचा ग्रुप अजूनही आहे. आणि आपण कुठली म्हणजे गेट टुगेदर असेल काय असेल सगळे आवर्जून येतात. नाही आम्ही भेटतो आणि ते ना एक हे बघ काही असेल मतभेद घरामध्ये, पण आमचं सगळ्यांचं एक इमोशनल सगळ्यांचं बॉन्डिंग आहे. हो, आम्ही म्हणजे आय थिंक आई वडील येऊन गेल्यानंतर आम्ही सगळे एकमेकांसाठी रडलो. किती त्या क्षणी तिकडे आम्ही किती काय भांडत असू, त्या टास्क साठी भांडत असू, या सगळ्या गोष्टी होत्या, पण वी वर इमोशनली एक रिस्पेक्ट होता, एक म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी म्हणजे वी कुड फील इच अदर. आम्ही एकमेकांसाठी भांडलो. एक डिग्निटी होती. आता काय झालं माहितीये, एव्हरीबडी इज कमिंग आणि ते कॅमेरासाठीच करतायत जे करतायत इमिजिएटली येऊन. ते एक ह्युमिलिटी नाहीये कंटेस्टंट्स मध्ये. आणि मला माझं परखड मत आहे, मला जे नाही आवडत आतमध्ये नाही आवडत आहेत. मग काय होतं, तुम्ही एक काही स्टेटमेंट करता, टास्क वगैरे सोडून दे, ऍज अ माणूस तुम्ही कसे आहात ना हे लोकांना कळतं. बरोबर आहे, स्मिता कशी आहे, मी कसा, हे आम्ही बाहेर आल्यानंतर लोक आम्हाला का प्रेम करतात, बिकॉज ऍज अ ह्युमन बिंग आम्ही हंबल होतो, वी वर रिस्पेक्टिंग एल्डर्स. इथे जे करतात ना हे मला नाही पटत आणि मग मी बोलतो झालं. वर्षा उसगावकर त्यांचा गेम बद्दल काय वाटतं तुला? आय नो वर्षाताई, आय थिंक वर्षाताई ऑफकोर्स I respect her a lot. आणि I think she should pick up her game more. Because जर पिकअप नाही केला तर आतमधले जे अतरंगी लोक आहेत ना ते त्यांना नॉमिनेट करतील. सो आय थिंक त्यांनी पिकअप करणं गरजेचं आहे. पण आता तरी सध्या सगळे वर्षाताईंना प्रेम मिळतंय, कॅप्टन झाल्या होत्या, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आय थिंक अजून एक 2-3 आठवड्यांमध्ये त्यांनी पिकअप करायला हवं थोडंसं. बिकॉज नाहीतर ते नॉमिनेट होतील, बाकीचे खूपच जास्ती तयार आहेत. पण आम्हाला तुम्हा दोघांना किंवा तुमच्या सीझनच्या कॉन्टेस्टंटना पुन्हा एकदा त्या घरात बघायला नक्कीच आवडेल. फॉर द बेस्ट. आणि आता या चित्रपटासाठी शुभेच्छा, कारण त्या चित्रपटाबद्दल तुम्ही भरभरून सांगताय, तर आम्ही त्याच्या टीजर बद्दल, ट्रेलर साठी देखील उत्सुक आहोत आणि ओव्हरऑल फिल्म साठी देखील खूप उत्सुक आहोत. तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात मुलाखतीसाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू प्रेरणा. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.